गुप्तधनासाठी नरबळीपासून भूतबाधा काढण्यासाठी मध्यरात्री स्मशानात करणी करून अनेकांना अंधश्रद्धेत अडकवून लुटणारा शिरोली पुलाचे येथील थोतांड मांत्रिक आता साथीदारांसह कायद्याच्या कचाट्यात आणि पोलिसांच्या तावडीत सापडला आहे। याच्यावर अटकेसह पोलीस कोठडी, पोलीस खाक्या आणि गावातून धिंड काढून त्याला अद्दल घडवली जात आहे। हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावातील स्मशानात रात्री 15 दिवसापूर्वी एक मांत्रिक आपल्या साथीदारासह मंत्राने भूत बाटलीत बंद करण्याचा प्रकार करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। विशेष म्हणजे या व्हिडिओचे त्यांनीच शूटिंग केले होते। हा मांत्रिक किशोर लोहार असून तो शिरोली येथीलच असल्याचे स्पष्ट झाले। त्यावर माध्यमातून आणि समाजातून प्रतिक्रिया उमटल्या। डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी याबाबत पोलिसांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली। त्याची पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। दरम्यान हा मांत्रिक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपास करून त्याचा शोध घेतला। त्याला पंढरपूर येथून ताब्यात घेतल्याचे समजते। त्यानंतर त्याचा साथीदार अभिजित मोहिते हा देखील सापडला। त्यांना अटक करण्यात आली। किशोर लोहार याच्याकडून 2 साथीदारांच्या मदतीने अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार केल्याचे कबूल करून घेतले। तसेच यावर विश्वास ठेवू नये असेही वधवून घेतले। न्यायालयातून या दोघांनाही 2 वेळा पोलीस कोठडी देण्यात आली। तपासात शिरोली MIDC पोलिसांनी पोलिसी खाक्यासह दोघांची गावातून धिंडही काढली। असे समाजविघातक प्रकार करणाऱ्याची गय केली जाणार नाही असाही इशारा पोलिसांकडून देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचे प्रकार वाढत आहेत। त्याला कायद्याचा धाक आणि समाज जागृती हाच उपाय आहे।